नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजा करताय ना? झाला का गणेशोत्सव? गणपती बाप्पाची आरती पूजा केली ना सर्वांनी? छान छान. आता उद्यापासून पितृ पंधरवडा सुरू होतोय बरं का. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्ष त्यातील 15 दिवस म्हणजे पितृपक्ष होय. तर पितृपक्षामध्ये काय महत्त्वाची गोष्ट असते माहिती आहे मुलांनो? आपण आपल्या पितरांची आठवण ठेवायची असते. त्याच्यासाठी हे 15 दिवस आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेली आहेत. आपली संस्कृती ही सनातन संस्कृती अतिशय महान आहे मुलांनो. आता तुम्ही बऱ्यापैकी मुलं सगळी इंग्लिश मिडियममध्ये असतात, कॉन्व्हेंटमध्ये असतात, CBSEच्या शाळा, SSCच्या शाळांमध्ये असतात. तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये एक हॅलोविन नावाचा एक प्रकार असतो बघा, परदेशात साजरा केला जातो. हॅलोविन म्हणजे काय करतात? भोपळ्याचे वेगवेगळ्या आकाराचे असे काही काही चित्रविचित्र चेहरे तयार करायचे. मास्क आपण म्हणू, मुखवटे, ते आपल्या चेहऱ्यावर लावायचे आणि भूताखेतांचा खेळ खेळायचा. अशी पद्धत फॉरेन कंट्रीजमध्ये आहे. आणि आपण पाश्चात्य लोकांचं म्हणजे फॉरेनर्सचं अंधानुकरण करतो. त्यांचे हॅलोविन खेळायला आपल्याला मजा वाटते, परंतु आपल्या पितृपक्षाला आपण नावं ठेवतो. तर मुलांनो तसं करू नये. आता पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं स्मरण करायचं असतं. पितर म्हणजे काय? तर आपले दिवंगत झालेले आपल्या घरातील व्यक्ती, आजी आजोबा किंवा काका काकू, इतर जे कोणी मोठी लोक आपल्या घरातील दिवंगत झालेली आहेत, म्हणजे निधन झालेलं आहे ज्यांचं, त्यांची आठवण ठेवण्यासाठी हे 15 दिवस दिलेले आहेत. दिवंगतः, दिवम म्हणजे काय? तर स्वर्गात गेलेले आहेत ते, अशी आपण प्रार्थना करतो. तर आता तुम्ही जर पाहत असाल पितृपक्षामध्ये विविध ठिकाणी पिंडदान केलं जातं. म्हणजे भाताची पिंड तयार करतात, पितरांची आवडची भाजी तयार करतात, आमटी भात नैवेद्य दाखवतात, सर्व पितृ अमावस्या दिवशीवर पान ठेवतात. हे सगळं आपली घरची वडीलधारी मंडळी करत असतात आणि करत नसतील तर त्यांनी केलं पाहिजे. पण मग मुलांनो, आता तुमचा काय याच्यामध्ये सहभाग आहे? तुम्ही तर स्वयंपाकाला मदत करू शकत नाही, तुम्ही तर पान ठेवू शकत नाही, कारण ते मोठ्या मंडळींचं काम आहे. मग तुमचं काय काम? तर तुमचं काम हे की आपल्या पितरांची आठवण ठेवायची. म्हणजे काय? त्यांना नमस्कार करायचा, त्यांचं नाव मनात उच्चारायचं. जेव्हा आपण देवाजवळ उभे राहतो तेव्हा त्यांना आपण नमस्कार करायचा असतो. त्यांचं नाव उच्चारून त्यांना सांगायचं असतं की तुमच्या कृपेमुळे आजपर्यंत आम्ही इथवर आलेलो आहोत. अशीच आमच्यावर तुमची कृपा सदोदित असू दे, कारण पूर्वजांच्या पुण्याच्या बळावरच आपण प्रगती करू शकतो. हे मुलांना तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या वाडवडिलांच्या पुण्याच्या जोरावर आपली प्रगती होत असते. त्यामुळे जसे देवाचे आशीर्वाद, आईबाबांचे आशीर्वाद आवश्यक आहेत, तसेच पितरांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला खूप आवश्यक आहेत बरं का. तर आता मी हा व्हिडिओ याच्यासाठी तयार केला की सर्वांना पितृपक्षाचं महत्त्व समजावं. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी पान ठेवावं. पान ठेवताना आपल्या लोकांचं म्हणजे पितरांचं स्मरण करावं आणि त्यांची आठवण ठेवावी. गरजू व्यक्तीला अन्नदान करावं, गरजू व्यक्तीला दक्षिणा द्यावी. कोणी दूध दक्षिणा देतात, कोणी जेवायला बोलवतात. प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार ही पद्धत करायची आहे. काहीही कोणावर कुठलंही कंपल्शन नाही, असंच केलं पाहिजे. पण आपण आपल्या पितरांची, मृत व्यक्तींची आठवण ठेवण्यासाठी आपल्या संस्कृतीने आपल्याला हे 15 दिवस दिलेले आहेत. कारण श्रावण महिना, त्याच्यानंतर गणपती, याच्यात आपण खूप दमून भागून गेलेलं असतो. त्याच्यानंतर अश्विन महिन्यामध्ये नवरात्र असतं, त्याच्यानंतर दिवाळी असते, पुन्हा आपली खूप धावपळ असते. म्हणून ह्या धावपळीच्या सगळ्या कालावधीमध्ये थोडीशी विश्रांती म्हणून हे 15 दिवस आपल्या संस्कृतीत ठेवलेले आहेत की जे पितरांच्या नावे आपण अन्नतर्पण करतो. तर मुलांनो, या पितृपक्षाला हसू नका बरं का. ज्या उत्साहाने आनंदाने तुम्ही हॅलोविन साजरा करता, त्याच उत्साहात त्याच आनंदात तुम्ही आपल्या पितरांनाही नमस्कार करा आणि त्यांचीही आठवण ठेवा. ठीक आहे? मग आता मी आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो बरं का. धन्यवाद.